कल्याणपूर येथील चिंचपाडा ते नांदिवली जिजाऊ वसाहत या परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे। या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले। पाणी टंचाईची दखल घेत शुक्रवारी शिवसेनेचे कल्याणपूर शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी नांदिवली चिंचपाडा परिसरातील जिजाऊ वसाहतीचा दौरा करून लोकांना होत असलेल्या पाणी टंचाई तसेच समस्या जाणून घेतल्या। यावेळी महेश गायकवाड यांनी तत्काळ पाणी खात्याचे अधिकारी मोरेश्वर राणे यांना कॉल करून प्रभागात बोलून घेतले। यावेळी महेश गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी समस्येबाबत जाब विचारला। यावेळी पाणी खात्याचे अधिकारी मोरेश्वर राणे यांनी लवकरात लवकर ही समस्या मार्गी लागणार असल्याचे सांगितले। तसेच पुढील 2 दिवसात टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात येईल असे आश्वासन देखील अधिकाऱ्यांनी दिले आहे। टँकर नको आता तुम्हीच पाठवलं नसल्यामुळे आणि प्रॉब्लेम तुम्हाला सांगते, एक दिवस फुल वॉल सुटतो। या ठिकाणी मोरेश्वर राणे साहेब पाणी खात्याचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। चिंचपाडा, नांदिवली, जिजाऊ वसाहत, शिर्डीनगर या गोकुळधाम या सद्गुरू सोसायटी म्हणजे या परिसरात पूर्ण 45 वगैरे जवळजवळ ह्या परिसरामध्ये काही ठिकाणी एक दिवस आड पाणी येतं आणि सकाळी काही ठिकाणी 5 वाजता पाणी सोडतात, तर त्या अर्ध्या 1 तासात पाणी ते बंद होतं। त्यामुळे अनेक लोकांना या ठिकाणी पाण्याची समस्या उद्भवते। या विभागामध्ये खऱ्या अर्थाने काय नागरिकांची समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पाणी खात्यातले अधिकारी राणेंना या ठिकाणी घेऊन आलो की आपल्याला कळेल की बाबा लोकांची खरी परिस्थिती काय आहे। आज लोकांचा आक्रोश त्यांनी स्वतः पाहिलेला आहे। या विभागामध्ये पाण्याची टंचाई एवढी कुणकुणते की लोकांना म्हणजे स्वयंपाकापुरती पण पाणी व्यवस्थित मिळत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणचं लोकांची मानसिकता पाण्याच्या बाबतीत अतिशय वेदनादायी झालेली आहे। या ठिकाणी राणे साहेबांनी सांगितलं की आम्ही इथे 6चे लाईनची काल आयुक्त महोदयांनी लाईन सँक्शन केलेली आहे। 15 दिवसानंतर टेंडरिंग होणार, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या विभागातली समस्या पाण्याची जी आहे ती टळून जाईल। सध्या पाणी सोडल्यानंतरसुद्धा या ठिकाणी बऱ्याच पाण्याचं पाईपांचं त्यांनी इकडे नियोजन केलेलं आहे। म्हणजे टँकरद्वारे सुद्धा ते पाणी लोकांपर्यंत पोहोचेल असं त्यांनी या ठिकाणी श्वासती दिली, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो। नागरिकांना एवढंच सांगेल की माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। आत्ताच आपल्या नांदिवलीतली टाकी पूर्णपणे बनलेली आहे। जवळजवळ 1 लाख लिटर एवढ्या पाण्याचं त्या ठिकाणी साठा राहणार आहे। पण अमृत योजनेच्या मार्फत जे काम आहे ते आता काही काळ अजून चालणार आहे। येणाऱ्या काळात पाण्याची जे गेल्या 15-20 वर्षापासून या कल्याण पूर्व शहरामध्ये पाण्याची टंचाई अतिशय मोठ्या वेगाने या कल्याण पूर्वेमध्ये पाण्याची समस्या असू द्या, विकासासंदर्भात असू द्या, म्हणजे कल्याण पूर्व शहर अतिशय विस्कळीत पडलेलं शहर आहे। येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना एवढंच सांगेल की आपण निश्चिंत राहा। माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कामाचा आपण ओघ लावलेला आहे।